नमस्कार, कशा आहात माझ्या सगळ्या मैत्रिणींनो? तर मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना आज स्वामी प्रकट दिन आहे ना, तर स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा दिवस खूप छान आहे, स्वामी महाराजांचा आज प्रकट दिन आहे। तर म्हटलं आजचा व्लॉग तुमच्याशी शेअर करावा। तर माझी कामं चालू आहे दुपारून, आज म्हणजे मी 5च्या नंतर स्वामी महाराजांची पूजा करणार आहे। तर म्हटलं माझी बाकीची कामं आवरून घ्यावीत। तर तुम्हाला दिसत असेल मी गव्हाचं दळण करत आहे, कारण हे आमचे घरचे गहू होते आणि त्याच्यामध्ये मातीचे खडे असतात किंवा त्याच्यामध्ये गव्हाच्या छोट्या छोट्या त्या काड्या असतात, त्या काढाव्या लागतात। तर मग गव्हाचं दळण केलं। मग दुपारून मी माझा श्लोक झोपला होता तोपर्यंत मी दळण करून घेतलं। मग त्याला उठल्यानंतर एक छोटासा सफरचंद जो होता तो त्याला दिला खायला, कारण झोपेतून उठल्यानंतर त्याला थोडंफार खायला द्यावं लागतं। आणि मग म्हटलं आज एवढा छान दिवस आहे, तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि खरंच म्हणजे ना स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर सगळ्यांवरती असतोच, पण त्यांची थोडीशी आपण सेवा केली तर आपल्यालाही खूप असं म्हणजे चांगलं घरामध्ये वातावरण राहतं। आणि स्वामी महाराजांना माझ्या घरात आणून असं काही जास्त दिवस झालेले नाहीये। खरं तर मी त्यांच्याबद्दल जेवढं ऐकलं होतं ना, त्याचा अनुभव कधी म्हणजे मी स्वतःवरती आला नव्हता खरं तर, पण जेव्हापासून मी स्वामी महाराजांना माझ्या घरात आणलंय ना, मी खरं सांगते म्हणजे ना एवढं घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा एवढं म्हणजे छान वातावरण आहे ना, खरंच। पूजा करायची होती म्हणून मग मी पूर्ण घर अगोदर स्वच्छ करून घेतलं। म्हणलं घरामध्ये धूप दिवा अगरबत्ती लावायची आहे आपल्याला, एवढं घर स्वच्छ करून घेतलं पाहिजे म्हणून मग अगोदर सगळं घर स्वच्छ करून घेतलं आणि मग नंतर मी माझं आवरून घेतलं। तर जसं की तुम्ही बघत आहात, मी उंबऱ्यावरती हळदीचा लेप लावला, त्याच्यावरती लक्ष्मीची पावले काढली। म्हणलं एवढी घरात आपण पूजा करणार आहात तर दारही आपण म्हणजे सकाळी मी रांगोळी काढली होती, पण ती नंतर मी अजून एकदा संध्याकाळी परत मला हळदीचा लेप लावायचा होता म्हणून मी दार वगैरे पुसून घेतलं, झाडून पुसून उंबरा हे करून घेतलं। तर बघा अशी मी दारामध्ये रांगोळी काढली आणि माझ्याकडे फुले होती भरपूर आणलेली, तर मग मी उंबऱ्यावरती पण अशी फुलं ठेवली, त्याच्यावरती अशा फुलाच्या पाकळ्या टाकल्या, खूप सुंदर दार दिसत होतं। तर मग नंतर मग मी पूजेची तयारी माझी झालेली होती, तर मला आता पूजा करायची होती। तर चला मी तुम्हाला सगळी माझी पूजा दाखवते। तर मी पाटावरती म्हणजे मी ज्यावेळेस स्वामी महाराजांना आणलं होतं ना घरात, त्यावेळेस मी महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली होती। तर असंच पाटावरती मी केलं होतं। तर पाट ठेवला आणि पाटाच्या भोवताली पण मी रांगोळी काढली सर्व पाटाच्या चारी बाजूनी, आणि मग नंतर मी पूजेला सुरुवात केली। रांगोळी काढल्यानंतर काय करायचंय, पाटावरती
असं एक छान असा कपडा ठेवायचा, म्हणजे असं काही तुम्हाला तुमच्याकडे कुठले, आता माझ्याकडे अशी सोनेरी कलरची चुनरी होती, ती मी ठेवली पाटावरती. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की अगोदर पूजा करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करतो ना. तर अगोदर दिवा लावून घेतला, उदबत्त्या लावल्या आणि मग आपण काय करतो की अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो. तर त्याच्यामुळे मग मी अगोदर काय केलं, गणपती बाप्पांची पूजा केली. अगोदर छान अशी पाटावरती सगळीकडे फुले ठेवली, गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आणि माझ्याकडे एक लक्ष्मीचा सिक्का, म्हणजे माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नाही आहे, पण माझ्याकडे लक्ष्मीचा असा एक चांदीचा सिक्का आहे, तो मी तिथे ठेवला. आणि मग गणपतीची पूजा करून एक छान आपल्याला स्वच्छ असं ताट धुवून घ्यायचं आहे. हे असं पात्र आहे. तर गणपती बाप्पांना चंदनाचा गंध लावला, त्यांच्यावरती तांदूळ हे केले आणि मग नंतर मग स्वामी महाराजांना ह्याच्यामध्ये ताटामध्ये ठेवायचं होतं. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एका चमच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ टाकून ते अगोदर हे पात्रामध्ये सोडायचं आणि मग नंतर महाराजांना त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर हे सगळं ना मला पहिल्यांदा खरंच माहिती नव्हतं. मी ज्यावेळेस महाराजांना आणलं ना त्यावेळेस मी हे सगळं यूट्यूबवरती बघून हे केलेलं होतं, पण यावेळेस मला काही बघायची गरज लागली नाही, कारण मी पहिल्यांदा जे केलं होतं ना तेच मी यावेळेस हे करणार आहे. आणि तुम्ही बघताय की अगोदर मी काय केलं की पंचामृत म्हणजे की दुधाचा अभिषेक केला महाराजांवरती 108 वेळा महाराजांच्या नामस्मरण केलं आणि नंतर त्यांना पाण्याचाही अभिषेक केला. आणि मग नंतर 108 वेळा अभिषेक झाल्यानंतर मग आपल्याला महाराजांना त्या ताटातून बाहेर काढून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि आता हे ना मी मंदिरात दाखवत नाही तुम्हाला, डायरेक्ट वरती मंदिर आहे माझं अडकवलेलं, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. मी पाटावरतीच महाराजांची स्थापना करणार आहे. तर स्वच्छ कपड्याने महाराजांना पुसून घेतलं आणि दुसरा एक खाली कपडा ठेवला महाराजांसाठी स्वच्छ धुतलेला, त्याच्यावरती तांदूळ ठेवले आणि मग त्याच्यावरती महाराजांची स्थापना केली, म्हणजे त्यांना त्याच्यावरती नंतर स्वामी महाराजांचं आवडीचं अत्तर लावलं त्यांना आणि त्यांच्याजवळ तुळशीची पाने ठेवली. तुळशीचं देठ स्वामी महाराजांकडे करून तिथे 2 पाने ठेवायची, अत्तर लावलं आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा होता. अष्टगंध लावला. जे काही त्यांचे वस्त्र होते म्हणजे की त्यांना गळ्यामध्ये एक माळ घातली आणि त्यांना अष्टगंध लावलं. गोड शेंगदाण्याचा नैवेद्य ठेवला आणि आता आपल्याला बाप्पाची आणि स्वामी महाराजांची आरती करायची आहे. आरती झाली तर सगळ्या घरामध्ये ना धूप आणि दिव्याचा म्हणजे की सगळीकडे असा वास घुमत होता. एवढं छान वाटत होतं ना, खरंच म्हणजे एवढं प्रसन्न वाटत होतं ना, खूपच छान वाटत होतं. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची आजची माझी सेवा झालेली आहे. आणि आता माझं सगळं झालंय. स्वामी महाराजांना मी आता मंदिरात ठेवते, कारण मंदिरामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी सगळं खाली दाखवलं तुम्हाला पाटावरती. आणि आता मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. काही राहिला असेल तर ही नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर
म्हणजे की माझ्याजवळ राहील आणि जर बरोबर असेल तर देवापर्यंत नक्की पोहोचेल. मनापासून केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही मला माहिती आहे. तर आज स्वामी महाराजांचं सगळं केलंय तर आज इतकं छान वाटतंय ना, खरंच घरात ना किती प्रसन्न वाटतंय. तसं रोज आपण म्हणजे हे करतच असतो पूजा वगैरे, पण एवढी नित्य सेवा आपण रोज नाही करत. तर आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ कसा वाटला खरंच नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन आहेत ना त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमी खुश राहा, आनंदी राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. बाय.